5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी, तर कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरदार। राम शिंदे आणि नीलम गोरेंनी घेतला तयारीचा आढावा। कोणत्याही व्यवस्थेमध्ये त्रुटी ठेवू नका, सभापती आणि उपसभापतींच्या सूचना। जळगावच्या भडगाव पाचोऱ्यामध्ये ईव्हीएम सुरक्षेला खासगी कवच। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी नेमले सुरक्षा रक्षक। गोव्यातील अपोरा नाईट क्लबमध्ये भीषण आग प्रकरणी मालक आणि व्यवस्थापकाच्या विरोधात एफआयआर दाखल होणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सूचना। मंगला लक्षद्वीप ट्रेनमध्ये अंमली पदार्थांची सर्रासपणे विक्री। अंमली पदार्थ आणि दारू विक्रीचे व्हिडिओ समोर। पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबई मेट्रोची सेवा विस्कळीत। डीएन नगर ते गोंदवली स्थानकादरम्यान सेवा विस्कळीत। मेट्रोची वाहतूक खोळंबल्यानं प्रवाशांना फटका। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये दोघांवर चाकून हल्ला। चाकू हल्ल्यामध्ये दोघे जण जखमी। हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पोलिसांकडून आरोपीचा तपास सुरू। नायगाव उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीचा अपघात। दुचाकी पुलाच्या कठड्याला धडक देत थेट खाली कोसळली। अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी। अकोल्यामध्ये एका घराला भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, तर आगीमध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक। हिमाचल प्रदेशातील लग्न समारंभात मोठी दुर्घटना। लग्न समारंभामध्ये कार्यक्रम सुरू असताना अचानक घर कोसळलं, तर दुर्घटनेत 25 महिला जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।